विदारक कटू सत्य। एक दिवस कावळा आणि त्याचा मुलगा झाडावर बसले होते। कावळ्याचा मुलगा वडिलांना म्हणाला, मी आजपर्यंत सगळ्या प्रकारचे मांस खाल्ले, पण 2 पायाच्या माणसांचे मांस कधीच खाल्ले नाही। बाबा, कसा स्वाद असतो या 2 पायाच्या जीवांचा मांसांचा? वडील कावळा म्हणाला, आजपर्यंत मी जीवनात 3 वेळा माणसाचे मांस खाल्ले आहे, खूपच चविष्ट असते ते। मुलगा कावळा लगेच हट्ट करू लागला की त्याला पण माणसाचे मांस खायचे आहे। वडील कावळा म्हणाला, ठीक आहे, पण थोडा वेळ वाट पाहावी लागेल आणि मी जसे सांगेन तसे तुला करावे लागेल। माझ्या वाडवडिलांनी मला ही चतुराई शिकवून ठेवली आहे, ज्यामुळे आपल्याला खाणे मिळू शकेल। मुलगा कावळा होय म्हणाला। त्यानंतर वडील कावळ्याने मुलाला एक जागी बसवले व तो उडून निघून गेला आणि परत येताना मांसाचे 2 तुकडे तोंडात घेऊन आला। एक तुकडा स्वतःच्या तोंडात धरला व दुसरा तुकडा मुलाच्या तोंडात दिला। तुकडा तोंडात घेताक्षणी मुलगा म्हणाला, शी बाबा, तुम्ही कसल्या घाणेरड्या चवीचे मांस आणले आहे, असले खाणे मला नको। वडील कावळा म्हणाला, थांब, तो तुकडा खाण्यासाठी नसून फेकण्यासाठी आहे। हा एक तुकडा टाकून आपण आता मांसांचे ढीग तयार करणार आहोत। उद्यापर्यंत वाट बघ, तुला मांस खायला मिळेल, आणि ते सुद्धा माणसाचे। मुलाला हे काही कळले नाही की एका मांसाच्या तुकड्यावर मांसाचे ढीग कसे काय निर्माण होणार, पण त्याच्या वडिलावर विश्वास होता। थोड्या वेळाने कावळा वडील एक तुकडा घेऊन आकाशात उडाला आणि त्याने तो तुकडा एका मंदिरात टाकला आणि परत येऊन दुसरा तुकडा उचलला व तो दुसरा तुकडा एका मशीदच्या आत टाकला। मग तो झाडावर येऊन बसला। वडील कावळा मुलाला म्हणाला, आता बघ, उद्या सकाळपर्यंत मांस खायला मिळते की नाही ते। थोड्याच वेळात सगळीकडे गलका झाला। ना कुणाला कुणाचे ऐकू येत होते, ना कोणी कोणाचे ऐकून घेत होते। फक्त धर्मभावना विखारी झाली होती। धर्माच्या नावाखाली रक्ताचा चिडकांड्या उडत होत्या। आई, मुलगा, बहीण, भाऊ, वडील, काका, शेजारी, मित्र असे कोणतेच नाते लक्षात न घेता फक्त धर्म बघून एकमेकावर वार चालू होते। आमचा धर्माचा अपमान झाला, त्याचा बदला घेतलाच पाहिजे, असे दोघेही म्हणत होते आणि यात निरपराध मारले जात होते। खूप वेळ यातच निघून गेला। आताशा गाव शांत होऊ लागले होते, कारण रस्त्यावर फक्त आणि फक्त रक्तच सांडलेले दिसत होते। विशेष म्हणजे ते रक्त लाल रंगाचे होते। त्यात कुठल्याच धर्माची छटा नव्हती। ते फक्त एकच धर्म पाळत होते, ते म्हणजे प्रवाहीपणाचा। गाव निर्मनुष्य भकास झाले होते। सर्वत्र भयान शांतता पसरली होती। या धूमशक्तीतून फक्त 2 जीव सुटले होते, ते म्हणजे झाडावरचे कावळे। आता कावळ्याचे पोर माणसाची शिकार करायला शिकले होते। कावळ्याच्या पोराने बापाला प्रश्न विचारला, बाबा, हे असेच नेहमी होते का? आपण भांडले लावतो आणि माणसाच्या लक्षात कसे येत नाही? कावळा म्हणाला, अरे, या मूर्ख माणसांना कधीच आपला धर्म कळला नाही। माणुसकी हा धर्म सोडून ते नको त्या गोष्टी करत बसले आणि आपल्यासारखे कावळे त्यांचा फायदा घेऊन जातात, हे त्यांच्या लक्षातही येत नाही। माणूस म्हणून जगण्यापेक्षा यांनी जात आणि धर्म याचेच जास्त प्रस्थ माजविले आहे आणि त्याचा गैरफायदा इतर तिसरे कोणीतरी घेऊन जातात। इतके बोलून दोघे बाप लेक मांस खाण्यासाठी उडून गेले।